नमस्कार मैत्रिणी, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे मूग डाळीपासून रेसिपी. मूग डाळ 2 वाट्या घेतलेली आहे. मूग डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असतं, फायबरही असतं आणि वजन कमी करण्यासाठी किंवा आपल्याला लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी छान असं प्रोटीन मिळायसाठी जे नॉनव्हेज नसेल खात त्यांच्यासाठी मूग डाळ ही भरपूर फायदेशीर असते. आता 2 वाट्या मूग डाळ मी 4 तास भिजत घातलेली आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता पाणी काढून घेतलेलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि वेगळ्या पद्धतीमध्ये. तुम्ही कधी नक्की पाहिलीच नसेल अशी रेसिपी आहे. आता मूग डाळ आपण वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता काय घालायचं हे पाहू. जास्त पाणी न घालता वाटायची आहे. ह्या वाटीनी 1 वाटी मी रवा घातलेला आहे आणि ह्याच वाटीने मी 2 वाट्या मूग डाळ घेतलेली आहे भिजत घालायला. आता रवा छान मिक्स करायचा आहे डाळीमध्ये वाटलेल्या आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेसर बघायची आहे. अगदी हेल्दी रेसिपी आहे. त्यासाठी लागणार आहे मिरची, जिरं आणि आलं. हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण काय करायचं आहे पाहू. रवा आणि मूग डाळीचं मिश्रण मी 10-15 मिनटं ठेवलं होतं, म्हणजे ह्यामध्ये रवा छान फुलला. आता ह्या टाईपमध्ये आपल्याला मिश्रण पाहिजे. पातळ सैलसर नको आहे. 10 मिनटं झालेली आहे. त्यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं आणि जिरं ह्याचा थोडासा ठेचा करून घेतलेला आहे. तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला याच्यात जर लसूण घालायचा असला तो सुद्धा घालू शकता. आता मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार. सगळं व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आहे आणि रवा आणि मूग डाळ एकजीव झालं पाहिजे. छान रसेला लिंबू अर्धा पिळून घ्यायचा आहे आणि बिया काढून टाकायच्या आहेत. तुमच्याकडे जर रसवाला लिंबू नसेल तर अख्खा लिंबू पिळा तुम्ही. यामध्ये रस जास्त होता म्हणून अर्धा लिंबू पुरेसे आहे. आता लिंबू घातल्यानंतर ते सुद्धा हलवून घ्यायचं आहे या पिठामध्ये छान. आपल्याला ह्या पिठाचा अगदी स्वाद अप्रतिम येतो मैत्रिणींनो, लिंबू ठेचा सगळं घातल्याने. आता आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये अर्धा चमच्यालाही कमी खायचा सोडा म्हणा, इनो म्हणा, काहीही तुम्ही घालू शकता तुमच्या घरात असेल ते. आणि ते घातल्यानंतर छान फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. 2 मिनटं किंवा 1 मिनिटभर फेटून घ्या, म्हणजे आपलं मिश्रण छान हलकं होतं. आणि हलकं झाल्यानंतर मिश्रण त्याची रेसिपी अगदी जाळीदार स्पंजी अशी बनते. पण आपल्याला काय बनवायचं आहे व्हिडिओ तुम्ही नक्कीच संपूर्ण पहा. चाळण घ्यायची आहे, त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. पाठीमागच्या बाजूने घ्यायचं आहे किंवा आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही लावू शकता, पण आपल्याला पाठीमागच्या बाजूनेच वापर करायचा आहे. आता तेल लावलेली चाळण आपल्याला गरम पाणी करत ठेवलेलं आहे त्यामध्ये ठेवून द्यायची आहे.
मैत्रिणींनो, पाणी आधी गरम करायला ठेवा आणि नंतरच चाळण त्याच्यामध्ये उपडी करा. आता ह्या चाळणीवरती आपल्याला छोटे छोटे असे वडे घालून घ्यायचे आहेत. वडे म्हणा किंवा मिश्रणही म्हणू शकता डाळीचं. ह्या पद्धतीत घातल्यानंतर अजिबात खाली चाळणीच्या जाणार नाही. तुम्हाला वाटेल का चाळणीच्या खाली जाईल हे मिश्रण, पण अजिबात जाणार नाही. वरून झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाच्या आतच हे छान वाफवले जातं. तुम्ही पाहायचं आहे सुरीचं टोक घालून, अजिबात चिटकत नाही. ह्याचा अर्थ आपलं हे मिश्रण छान वाफून झालेलं आहे. आता आपण पहा, थंड झाल्यानंतर काढायचं आहे. हे पहा, झटपट निघतं, अजिबात चाळणीला चिटकत नाही. तुम्ही पाहू शकता झालेलं आहे. आणि हे काढून घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला चाळणीत जर ठेवायचं असलं तर परतही त्याच्यातच ठेवू शकता. आता माझ्याकडे एक भांडं आहे, इडलीचं छोटं भांडं, छोट्या इडलीचं. त्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता. जर हे भांडं नसलं तर चाळणीचा वरतीही तुम्ही 2-3 वेळा हे मिश्रण करू शकता. आता ह्यामध्ये मी घालून घेते. पहा, छोटे छोटे असं 1-1 चमचाभर घालायचं आहे. छान टम्म फुगतं आणि त्यावरती छान जाळीसुद्धा येते मैत्रिणींनो. अगदी झटपट हेल्दी रेसिपी आहे. कधीही करून खाऊ शकता तुम्ही. नाश्त्याला करा किंवा छोट्याशा भुकेला संध्याकाळच्या वेळेस किंवा जेवणालाही करू शकता. आणि ह्याबरोबर तुम्ही चटणी खाऊ शकता, सॉस खाऊ शकता, किंवा मी एक आयडिया सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. आता हे इडली पात्र मी ठेवलेलं आहे, ते सुद्धा आपण 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि काढायचं आहे. पहा किती छान टम फुगल्यात आणि जाळीदार सुद्धा झालेला आहे. नक्कीच मैत्रिणींनो, हा नाश्ता करून पहा. अगदी हेल्दी आणि प्रोटीन युक्त. सहज निघल्या जातात ह्या वड्या किंवा इडल्या. काहीही नाव देऊ शकता तुम्ही. स्पंजी आणि जाळीदार. आता हे सगळं काढून घ्यायचं आहे. मी सगळे वाफवून घेते. 2 भांडी झालेली आहेत इडली पात्राच्या आणि 2 चाळणी सुद्धा झालेल्या आहेत. नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता हे वड्या आपल्याला तुम्ही पाहू शकता छान जाळीदार आणि स्पंजी झालेले आहेत. ह्यावरती आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 चमचेभर तेल घालायचं आहे. जिरी, मोहरी आणि हिंग, भरपूर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा आपल्या शरीराला तेवढाच महत्त्वाचा आहे. वरून थोडंसं लाल तिखट घालायचं, हळद घालायचं, कांदा लसूण मसाला घालायचा, तीळ घालायचे सफेद वरून आणि छान फोडणी हलवून घ्यायची आहे. आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला हे सॉस आहे टॅमॅटो सॉस. तुम्ही आपलं टॅमॅटोसुद्धा प्युरी करून घालू शकता आणि आपल्या ह्या वड्या म्हणा, इडल्या म्हणा, ह्यामध्ये छान फ्राय करू शकता. 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपले सगळं फोडणी त्याला लागली जाते. दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही तेवढंच चटकदार लागतं. झटपट होणारी रेसिपी आहे.
काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते. झालेली आहे. आता आपण वाढूनही घेणार आहोत. अगदी अप्रतिम. टेस्ट तर इतकी भारी आहे का मुलांच्या पुढे ठेवताच शिल्लक राहणार नाही. करून पहा आणि नक्कीच आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. तुमची एक कमेंट ऐकायला किंवा वाचायला खूप आवडतं मैत्रिणींनो. ह्यामध्ये काय बदल करायचा असला तोही सांगू शकता. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता? तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट. बाय बाय विसरू नका.